हाय गाईज, गुड मॉर्निंग. आपल्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपल्या भावाच्या घरी गौऱ्या गणपती आहे आणि आपली फॅमिली पण तिकडेच गेले आणि मी पण तिकडेच चाललो आहे गाईज, तुम्हाला दाखवतो. आणि आपण निघूया आपल्या दादांच्या घरी. आणि फायनली आपल्या दादाच्या घरी पोहोचलेलो आहे. समोरून आपल्याला आई आवाज देतं की जेवायला का ना आलास. आईला बोलतं की काल रात्री जागलो, लेट उठलो म्हणून जेवायला ना आलो, पण आता मी जेवायलाच आले. म्हणा असेल त्या काय ते. आम्ही पत्ता पण एवढंच गेलो आहे की 5 वाजेपर्यंत गेलो आहे. आता आपण दर्शन घेऊ आणि फटाकसे जेवायला निघू. बाबू आमचा फुल मजा करतोय, बघा तुम्ही. गाईज अभी चलते, खाना खाने के लिए. फादर तर ऑलरेडी बसलेला आहे. दादा गेला आपल्याला जेवण म्हणजे वरणबिरण आहे तिथं, वरणबिरण घेऊन येतं. वहिनी पण वारायला घसरले आपली. मस्त आहे की गाईच वरण भाताचं काम काढतो. आणि आपलं विसर्जन पण आहे, विसर्जनला पण आपल्याला तयारी करून यायला लागेल. थोडा आहे तो जेवून घेतोय, जागरण झालं आहे, जेवण पण जाणार नाही मला माहीत आहे. आणि ते जेवण बिवून झाले, थोडंफार जेवलो, निघतोय थोडंसं आता बसतो, आराम करतो. भात खाल्ल्यानंतर असा अंग जड होतं ना काय सांगू. थोडं समोर आपल्याला बाबू दिसतंय, बाबूच्या जवळ जावं लागेल मला तर टिंगल करायला, कारण बसून बसून तर कंटाळा आले आपल्याला, म्हणून आलो तिथे बसतो. त्याला विचारतं काय तो आपल्याला खेळायला देते, त्याचं खेळणं त्याला खेळून झालेलं आहे, पण कंटाळा आले. आता डायरेक्ट निघतो आता घरी जायला, कारण गणपती विसर्जनचं पण टायमिंग झाले. आपण कारण लेट उठतो, 3 वाजले आपल्याला इथं उठायलाच. जातो घरी, कपडे वगैरे चेंज करतो, परत येतो मम्मीला घेऊन. मम्मीला पण आणायला जायचं आपल्याला. मम्मी बोलवती का ये घरी आणि मला पण घेऊन जा. काय आलो आहे, थोडं आता कपडे वगैरे चेंज करून निघतो डायरेक्टली. आणि फायनली कपडे चेंज करून झालेले, आता निघू आपण दादांच्या इथं जायला. मम्मीला घेऊ न निघू. मम्मीला लागला चल लवकर, टाईम नको करून, कारण दादासा पण आलेत तिथं, भाऊ बिऊसा आलेत आपली, कारण आरती पण होईल ना आता 5ची. त्याच्यामुळे आपल्याला टाईम केला तर आपल्याला आरती भेटणार नाही, म्हणून मम्मी लागला लवकर चल. मम्मीला घेतो आता आणि जातो डायरेक्टली. आणि आता आपण दादा संजय पोहोचलेले आहो आणि आपली भाऊ बिऊ सगळे आलेली आहेत, आपली फॅमिली बघा सगळी जमल्यात आरतीसाठी. आणि आता आपण थोडा बाहेर जाऊ, कारण आपल्याला गणपतीवरती ठेवण्यासाठी टेबल पण नेले आहेत, त्याच्यावरती फुलं बिलं आतरशात फुलं बिलं टाकून ठेवू, म्हणजे गणपती याच्यावर ठेवता येईल आपल्याला. दादा त्यासाठी फुलं टाकतोय. आणि आपली आत्या आई, ही आपली वहिनी, आणि ही आपली वेंगण दादाची बायको दुसरी वहिनी. आणि इथं आपली फॅमिली थोडी बसले आणि हॉलमध्ये आपली फॅमिली आहे थोडी. आणि आरतीसाठी सगळी फॅमिली बसलेली आहे. आपल्याला पण आता नाल सेट करायला सांगितलं आणि आपण पण नाल सेट करून ठेवले. आता थोड्याच वेळात आपली आरती चालू होईल. आणि फायनली आपली आता आरती झालेली आहे. गणपती निघेल म्हणून तोरे फुलविल करायचे ते वहिनीला सांगतोय. वहिनीने फोन केली होती, पण ती नॉर्मल सेट करायला सांगतो वहिनीला. आणि वहिनी आपली ही कामाची, कारण काही काम सांगितलं ती नाही बोलत आणि काम करते, बघा कशी. वहिनीचं पण सेटअप झाले. आता गणपती बाहेर काढू, मामाने आणि आमच्या भाऊनी घेतला आहे गणपती. आता आम्ही बाहेर काढून ठेवू, मग बाहेर आम्हाला पाय पडायला भेटेल. देवा 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 गण 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 गणपती देवा, नंदन पार्वती शिव. आणि आपलं गणपती बाहेर काढून झालं आहे. आता थोडंसं फटाके टकर वाजून डायरेक्टली निघू आपण विसर्जनासाठी. रेसिंग झालेली आहे. आणि वारकरी संप्रदाय म्हणून भजन मंडळ आहे आपल्या गावातला, आणि महिला हरिपाठसुद्धा आहे त्यांचा, आणि ते आपल्याला सहकार्य करायला आलेले आहेत. आणि आपले गजापत 1.5 दिवस असो किंवा 10 दिवस असो, कोणाचे गौऱ्या गणपती असो, कायमस्वरूपी सहकार्य करतात. आणि सर्वांचे आवडते नालवादकसुद्धा आहेत ते. आणि गाईज आपल्या 2 या लाडक्या वहिन्या आहेत, आणि मागे येते आपली मम्मी आहे बघा. आणि आपण आता फायनली भजन सेवा करत करत गणपती घाटावर पोचलेले आहो. आणि आपण आता थोडीशी मजा करू गणपती घाटावर, ती तुम्हाला दाखवतो.
आणि आपला आता गोल नाचून झालेला आहे. आता थोड्याच वेळात आपली आता आरती चालू होईल. आणि आता आपली आरती झाली. आता आपण गणपती विसर्जनासाठी नदीत नेऊ. ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटामाटात. या चरणी तुझ्या आहे देवा. आणि आता विसर्जन झालेलं आहे. आता आपण निघू आपल्या घरी. आईला चांगला प्रसाद दे खावाला. प्रसाद घेतो, खातो आणि निघतो डायरेक्टली आपल्या घरी. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.